Namaskar students. Today we are going to learn the use of as soon as, no sooner than and hardly had when through this video. So let's learn. Look, the examples of above grammar are adverbial clause of time. They are time related sentences because these subordinate clauses are time related. That's why they are adverbial clause of time. ही उदाहरणं जी आहेत ती वेळेशी संबंधित आहेत. ॲज सून ॲज असणारं उपवाक्य, नो सूनर दॅन असणारं उपवाक्य, हार्डली हॅड फेन असणारं उपवाक्य हे वेळेशी संबंधित आहे. त्यामुळं या वाक्याला ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम असं संबोधलं जातं. आता याचा वापर जो आहे किंवा हा प्रकार जो आहे तो कसा तयार करायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. रिमूव्ह टाईम रिलेटेड वर्ड्स गिवन in the sentence. We have to remove time related words given in the sentence. बघा, वेळेशी संबंधित शब्द आहेत हे as soon as, no sooner than, hardly had when. त्यामुळे या वाक्यांना ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम असं म्हणतात, असं आपण म्हटलं वरती बघितलं. मग आता ही वाक्य बनवत असताना वेळेशी संबंधित जे शब्द येतात, टाईम रिलेटेड वर्ड्स जे येतात विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला काढून टाकायचे आहेत वाक्यातले. मग ते शब्द इथं रेड कलरमध्ये हायलाईट केलेले आहेत, दर्शवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, सडनली, इमिजिएटली, इन्स्टंटली, सून, टू, ॲट द सेम टाईम, व्हेन, देन, ॲट दॅट मोमेंट, at once, almost, at almost, just then, as soon as, no sooner than, hardly had, when, since, such words are there, etc. So many time related words are there. They display the time, so we have to remove them. ते आपल्याला काढून टाकायचे आहेत, कारण आपण as soon as हा टाइम रिलेटेड वर्ड वापरणार आहोत. नो सूनर दॅन हे टाईम रिलेटेड वर्ड्स वापरणार आहोत. हार्डली ॲड व्हेन हे टाईम रिलेटेड वर्ड्स त्याऐवजी वापरणार आहोत. त्यामुळे असे शब्द असतील ह्या लिस्टमध्ये दिलेत तसे, तर ते काढून टाकायचे. त्यातलं पहिलं स्ट्रक्चर आपण बघूत. लेट्स लर्न द फर्स्ट स्ट्रक्चर, दॅट इज ॲज सून ॲज. हाऊ टू यूज ॲज सून ॲज. इट्स अ व्हेरी व्हेरी सिम्पल. 2-3 steps are there, not more than that. First, we have to write as soon as in the beginning of the sentence, and after as soon as these words, we have to write the sentence which displays the first action. Sentence which displays the first action, and by giving comma, after comma, we have to write the sentence which shows second action. So, look here, there are two actions or incidents, and in between these two incidents very less time is there. The least time is there, we should say. अगदी कमी वेळ असतो दोन इन्सिडंट्स मध्ये. आता दोन इन्सिडंट्स मध्ये पहिल्या इन्सिडंटचं वाक्य पहिल्या सुरुवातीला लिहायचं आणि दुसऱ्या इन्सिडंटचं वाक्य दुसऱ्यांदा लिहायचं. आपण सेकंड टाइमला लिहायचं, ते लक्षात घ्या. हे तिन्ही रचनेमध्ये लक्षात ठेवा. The sentence which display the first incident's event, that we should write it in the beginning, and the sentence which shows the second incident event दुसऱ्या वेळेला लिहायचं. म्हणजे पहिली घटना दर्शवणारं वाक्य पहिल्यांदा लिहा, दुसरी घटना दर्शवणारं वाक्य दुसऱ्यांदा लिहा. तिन्ही याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. आता तर पहिल्या रचनेमध्ये ॲज सून ॲज लिहायचं आहे, पहिली घटना लिहायची आहे, स्वल्पविराम द्यायचा आहे, दुसरी घटना लिहायची आहे. दिलेल्या प्रश्नामध्ये जर वेळेशी संबंधित शब्द असतील वरच्या लिस्टमध्ये दिलेत तसे, ते काढून टाकायचे आहेत आपण. वी हॅव टू रिमूव्ह देम.
So that is here we can see. We will learn by the examples. For example, as she noticed him, she lost her temper. आता पहिली घटना दुसरी घटना हे कसं शोधायचं, तर बाळांनो पहिली घटना आणि दुसरी घटना ही त्या दोन्ही वाक्यातील क्रियापदांच्या वरून आपल्याला शोधता येतील. वी हॅव टू सी द व्हर्ब्स केअरफुली. आपल्याला ते क्रियापद काळजीपूर्वक बघायला लागतील, म्हणजे आपल्याला पहिली घटना आणि दुसरी घटना ही समजेल. तर बघू, पहिल्या वाक्यामध्ये क्रियापद नोटिस्ड आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये क्रियापद लॉस्ट आहे. फर्स्ट सी नोटिस्ड अँड देन सी लॉस्ट हर टेम्पर. शी सॉ द पर्सन अँड शी बिकेम अँग्री लाईक दॅट. म्हणजे पहिल्यांदा बघितलं त्या व्यक्तीला आणि मग नंतर तिला राग आला. लक्षात घ्या, पहिल्यांदा राग आला आणि मग नंतर बघितलं असं नाही होणार. म्हणून क्रियापद काळजीपूर्वक तुम्ही बघितली तर तुम्हाला पहिली घटना आणि दुसरी घटना ही शोधता येईल आणि मग वाक्य आपलं चुकणार नाही. पहिली घटना पहिल्यांदाच लिहू आपण, दुसरी घटना दुसऱ्यांदा लिहू. ॲज इज हिअर टाईम रिलेटेड वर्ड. ॲज हा टाईम रिलेटेड वर्ड आहे, तर लक्षात घ्या. जसा तो रिझन सुद्धा दर्शवतो ॲज आणि सिन्स, तसे ते दोन्ही शब्द टाईम पण दर्शवतात. ही तर क्रियापदावरून समजतं, लक्षात घ्या. ते टाईम रिलेटेड आहे ते. ॲज शी नोटिस्ड हिम शी लॉस्ट हर टेम्पर. आता ॲज पहिलं वाक्य पहिल्या स्टार्टलाच आहे त्याच्यात, त्यामुळं काय ते बदल करायची गरज नाही आहे. आता दोन वाक्य फुलस्टॉपनं वेगवेगळी केलेली आहेत. फुलस्टॉप इज देअर इन बिटवीन द टू सेंटेन्सेस अँड we just begin the sentence with as soon as, then we have to write the first incident sentence which have the first incident, and then giving comma we have to write the second sentence or the sentence which display the second event or incident. म्हणजे पहिली घटना असणारं वाक्य पहिल्यांदा लिहायचं आहे, दुसरी घटना असणारं वाक्य दुसऱ्यांदा लिहायचं आहे आणि सुरुवातीला as soon as लिहायचं आहे आणि दोन्ही वाक्यांच्या मध्ये स्वल्पविराम द्यायचा आहे. डोंट फॉरगेट दिस. हे विसरायचं नाही, लक्षात घ्या. फार सोपं आहे. पहा, ॲज सून ॲज, नो सुनर दॅन, हार्डली हॅड हे वापरलं सुरुवातीला, त्यानंतर पहिली घटना असणारं वाक्य आणि दुसरी घटना असणारं वाक्य, एवढं लक्षात ठेवा. आणि टाईम रिलेटेड वर्ड्स काढून टाकायचे आपल्याला. सेकंड सेंटेन्स बघू. आय वेंट आउट सडनली द रेन स्टार्टेड. आता पहा, इथं सडनली हा टाईम रिलेटेड ॲडव्हर्बियल वर्ड आलेला आहे. टाईम रिलेटेड क्रियाविशेषण आहे तिथं, लक्षात घ्या, वेळ दर्शवणारं. तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे. आय वेंट आउट सडनली द रेन स्टार्टेड. बाहेर गेलो होतो, लगेचच पावसाला सुरुवात झाली. ॲज सून ॲज आय वेंट आउट, सडनली काढून टाकलंय, दोन वाक्यांच्या मध्ये स्वल्पविराम दिलाय, द रेन स्टार्टेड. हा दोन उदाहरणांच्या द्वारे आपण समजून घेतला. नो सुनर दॅन आपण समजून घेऊत. लेट्स मूव्ह टुवर्ड्स द सेकंड पार्ट फ्रॉम दिस टॉपिक, दॅट इज नो सुनर डॉट डॉट दॅन. वी हॅव टू लर्न इट बाय द स्ट्रक्चर. नो सुनर प्लस HV प्लस यस प्लस MV प्लस OC फ्रॉम द फर्स्ट सेंटेन्स or the sentence which display the first event or first incident. पहिली घटना दर्शवणाऱ्या वाक्यात हे बदल करायचे सगळे. नो सुनर मध्ये ॲज सून एज सारखं नाही. नो सुनर मध्ये इंटरॉगेटिव्ह जसं आपण करतो, प्रश्नार्थी रचना, हुचा प्रश्न सोडून इतर प्रश्न जसे करतो तसं इथं करायचं. म्हणजे यस जे आहे, सब्जेक्ट जो आहे तो HV आणि MVच्या मध्ये ठेवायचा, लक्षात घ्या. म्हणजे ते वाक्य तो मला वर्गीकरण त्या वाक्याचं करायला पाहिजे. त्या वाक्यातला सहाय्यकारी क्रियापद काढून कर्त्याच्या अगोदर लिहायला पाहिजे आणि कर्ता लिहून मग मूळ क्रियापद लिहिलं पाहिजे, हे लक्षात घ्या. नो सुनर प्लस सहाय्यकारी क्रियापद HV हेल्पिंग वर्ब, देन सब्जेक्ट, देन MV, देन रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. अँड इन बिटवीन द सेंटेन्स वी मस्ट राईट दॅन. काही वेळा आपण देन लिहितो THEN, तसं न करता दॅन लिहायचं आहे, लक्षात घ्या. दॅन अँड द सेकंड सेंटेन्स. मग लास्टला आपण इथं सेकंड सेंटेन्स लिहायचं. तिन्ही रचनेमध्ये पहिली घटना असणारं वाक्य सुरुवातीला लिहायचं आणि दुसरी घटना असणारं वाक्य शेवटी लिहायचं, लक्षात घ्या. आता पहिली घटना असणाऱ्या वाक्यात इथं बदल मी सांगितले, उदाहरणामार्फत ते समजून घेऊ उदाहरणाच्या द्वारे.
ॲज शी नोटिस्ड हिम शी लॉस्ट हर टेम्पर. ॲज सुन एजचं आपण वाक्य वरती केलं पहा. पहिली घटना असणारं वाक्य लिहिलं, स्वल्पविराम दिला, दुसरी घटना असणारं वाक्य लिहिलं आणि वाक्याच्या सुरुवातीला ॲज सुन एज वापरलं. आता इथं कसं करायचं, ह्या दोन्ही वाक्यांचं इथं नो सुनरचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे मी. बघा, वाक्याची सुरुवात नो सुनरनं केली. नो सुनर पहिली घटना असणारं वाक्य दोन्ही वाक्यात आपल्याला सापडतंय. समजा ॲज नसतं त्या वाक्यात तर आपल्याला क्रियापदावरून पहिली घटना असणारं वाक्य दुसरी घटना असणारं वाक्य समजतं. नो सुनर. आता इथं HV इज नॉट देअर. सहाय्यकारी क्रियापद ह्या दोन्ही वाक्यात वरच्या दिसत नाही, पण मेन व्हर्ब हॅज डू इन इट. मूळ क्रियापदामध्ये डू आहे, लक्षात घ्या. अँड द मेन व्हर्ब नोटिस्ड इज इन पास्ट टेन्स, दॅट्स वाय डीड इज देअर इन इट. त्या नोटिस्डमध्ये डीड आहे. सो आय रिमूव्ड इट. आय जस्ट डिराइव्ड इट फ्रॉम नोटीस. नोटीसमधनं मी ते घेतलं डिराईव्ह करून, ते मी नो सुनर नंतर लिहिलं. HV लिहिलं. यस शी आहे तिथं सब्जेक्ट, शी लिहिला. अँड नोटीसमधनं डीड काढलंय, भूतकाळ काढलाय, म्हणून तिथं नोटीस राहिलं, पहिलं रूप राहिलं, लक्षात घ्या. मेन व्हर्ब तिथं राहिलं, रूट व्हर्ब, तर ते लिहिलं नोटीस. काम माझं झालं. त्यानंतर ओ लिहिलं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. दोन्ही वाक्य मी द्यानं जोडली बाळानो. अँड देन आय राईट द सेकंड सेंटेन्स. दुसरं वाक्य मी लिहिलं. बघा, पुन्हा एकदा समजून घ्या. नो सुनर HV नव्हतं त्या वाक्यात. मेन व्हर्बमधून ते टू डू रिमूव्ह केलं, म्हणजे डिराईव्ह केलं, काढून घेतलं, ते लिहिलं. नो सुनर डीड शी नोटीस. डीड नोटीस आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट ठेवला. डीड सब्जेक्ट नोटीस. लक्षात घ्या, ही रचना नो सुनरला कायम लक्षात ठेवायची. नो सुनर डीड शी नोटीस हिम दॅन शी लॉस्ट हर टेम्पर. I went out suddenly the rain started. पहिली घटना आहे गेलो, दुसरी घटना आहे पाऊस सुरू झाला. As soon as I went out, the rain started. No sooner did I go out than the rain started. टुडूचा माझा टॉपिक ह्या ब्लॉगवरती आहे तो बघा. म्हणजे मूळ क्रियापदामध्ये कुठल्या क्रियापदात कोणतं टुडूचं रूप कसं असतं ते तिथं दिलेलं आहे मी. तिसरं उदाहरण आपण इथं एक समजून घेऊ. स्टुडंट्स हॅड फिनिश्ड देअर प्रेयर्स. इमिजिएटली दे सॅट फॉर स्टडी. स्टुडंट्स हॅड फिनिश्ड देअर प्रेयर्स. इमिजिएटली दे सॅट फॉर स्टडी. ॲज सुन ॲज पहिली घटना दुसरी घटना कळतं इथं. फर्स्ट दे हॅड फिनिश्ड द प्रेयर्स अँड देन दे सॅट फॉर स्टडी. इथं दिलेलं आहे तो परफेक्ट पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स. इकडे लक्षात घ्या, परफेक्ट पास्ट टेन्स हा अगोदर आहे, सिम्पल पास्ट टेन्स हा नंतर आहे, हे लक्षात घ्या. ॲज सुन ॲज स्टुडंट्स हॅड फिनिश्ड देअर प्रेयर्स. इमिजिएटली वर्ड काढलेला आहे, दोन वाक्यांच्या मध्ये कॉमा दिलेला आहे. दे सॅट फॉर स्टडी, फुल स्टॉप. नो सुनर हॅड स्टुडंट्स फिनिश्ड. ऑलरेडी तिथं आपल्याला एक प्रायमरी ऑक्झिलरी आहे सापडत आहे, त्यामुळे ते घ्या. टू बी, टू हॅव, टूडची रूपं जर तिथं असतील, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शूड, वूड, ऑट, नीड, असे जर मॉडल ऑक्झिलरीज तिथं असतील तर तुमचं काम सोपं होऊन जाईल. तेच मॉडल ऑक्झिलरीज किंवा प्रायमरी ऑक्झिलरीज इथं नो सुनर नंतर वापरा. परत सब्जेक्ट लिहिला स्टुडंट्स, त्यानंतर फिनिश्ड आहे तसं लिहिलं, कारण त्यातून काही डीड बाहेर काढलेली नाही. दिअर प्रेयर्स, दोन्ही वाक्य द्यानं जोडली. Then they sat for study. The second sentence, the sentence which have second incident event written as it is. ते आहे तसं लिहिलं पहा. तिसरा टॉपिक यातनं समजून घेऊत आपण. त्यामधला तो म्हणजे तिसरा पार्ट, हार्डली हॅड व्हेन. बाळांनो, या वाक्यामध्ये नेहमी परफेक्ट पास्ट टेन्सच असायला हवा, हे लक्षात घ्या. वी हॅव टू यूज ओनली परफेक्ट पास्ट टेन्स बिकॉज द स्ट्रक्चर शोज हार्डली हॅड प्लस वी तरी करायला लागेल. इथं सुद्धा प्रश्नार्थी रचनेसारखं इंट्रॉगेशन किंवा क्वेश्चन सारखं आपल्याला पहिलं वाक्य करायला लागेल. पहिली घटना असणार वाक्य हार्डली प्लस हॅड प्लस यस प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. म्हणजे हार्डली लिहायला पाहिजे सुरुवातीला, पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला. हॅड लिहिल्यानंतर करता लिहायचं आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आहे. म्हणजे हॅड यस विथ रे, हे लक्षात घ्या. अँड प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्सला हॅविंग द फर्स्ट ॲक्शन. हे दोन्ही
वाक्य जे आहेत पहिली क्रिया असणार वाक्य दुसरी क्रिया असणार वाक्य व्हेननं जोडा. ओके ठीक आहे, आणि व्हेननं जोडा ती दोन्ही वाक्य. लेट्स लर्न विथ द हेल्प ऑफ द एक्झाम्पल. ॲज शी नोटिस्ड हिम शी लॉस्ट हर टेम्पर. ॲज सून ॲजचं पण वाक्य मी इथं मुद्दाम दिलेलं आहे. ॲज सून ॲज शी नोटिस्ड हिम कॉमा शी लॉस्ट हर टेम्पर. नो सुनरचं पण वाक्य मी दिलेलं आहे इथं बाळानो. नो सुनर डिड शी नोटिस हिम दॅन शी लॉस्ट हर टेम्पर. आता हार्डली हॅड कसं केलं? हार्डली हॅड सुरुवातीला लिहिलं, शी हा सब्जेक्ट आहे त्याच्यातला, तो सब्जेक्ट लिहिला. नोटिस्ड हे वर्ब तिथं सापडतंय, ते नोटिस्ड लिहिलं लक्षात घ्या. हिम ऑब्जेक्ट लिहिलं, व्हेननं दोन वाक्य जोडून टाकली. शी लॉस्ट हर टेम्पर. आय वेंट आउट सडनली द रेन स्टार्टेड. ॲज सून ॲज आय वेंट आउट द रेन स्टार्टेड. नो सुनर डिड आय गो आउट. आता गो का केलं तिथं? कारण डीड त्यातनं वेंटमधनं काढलं लक्षात घ्या. डीड गो इज इक्वल टू वेंट. गो आउट दॅन द रेन स्टार्टेड. आता हार्डली हॅड कसं केलं? हार्डली हॅड सब्जेक्ट आय गॉन, परफेक्ट पास्ट टेन्स. हार्डली हॅड आय गॉन आउट when the rain started. Students had finished their prayers. Immediately they sat for study. As soon as students had finished their prayers, comma, they sat for study. म्हणजे जो दोन वाक्यांचा दुवा आहे तो म्हणजे पहिल्यात as soon as मध्ये कॉमा आहे, दुसऱ्यात दॅन आहे, तिसऱ्यात वेन आहे. लक्षात घ्या. दोन वाक्य जोडायचे. कंजंक्शन्स काय म्हणता बघा. सो as soon as students had finished their prayers, comma, they sat for study. No sooner had students finished their prayers, they sat for study. आणि हार्डलीच वाक्य समजून घेऊ. हार्डली हॅड स्टुडंट्स फिनिश्ड. हॅड फिनिश्ड ते परफेक्ट पास्ट टेन्स ऑलरेडी इज देअर इन द सेंटेन्स. सो हॅड स्टुडंट्स फिनिश्ड देअर प्रेयर्स व्हेन दे सॅट फॉर स्टडी. आणि ॲज सून ॲज पासून स्वल्पविरामापर्यंत हे वाक्य, नो सुनर पासून दॅन पर्यंत वाक्य, हार्डली हॅड पासून व्हेन पर्यंत वाक्य हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि त्या टाईप आहे ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईप. हे लक्षात घ्या. आणि इकडची वाक्य जे आहेत दुसरी क्रिया असणारी ती दुसरी क्रिया असणारी वाक्य ही मेन क्लॉज आहेत. बाळांनो, तुम्ही हा टॉपिक व्हिडिओच्या माध्यमातून शांतपणे ऐकला, शिकला. You have watched the video calmly, quietly, and for that, thank you very much. Have a nice day. आपल्याला खूप खूप शुभेच्छा बाळांनो. तुम्ही अभ्यास करा. या ब्लॉगलाही भेट द्या. व्हिडिओच्या खाली मी माझ्या ह्या ब्लॉगच्या ह्या टॉपिकची लिंक देतो. काही असेल तर तिथं क्लिक करून तुम्ही इकडे येऊन बघा. उदाहरणं जादाची इतर सोर्सेसमधून अभ्यासा. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.